विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच नवनवीन केमिस्ट्रीचे बरेच काही व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येत आहोत। ते व्हिडिओ इयत्ता 6वी पासून ते तयारी करणाऱ्या 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आणि आवश्यक समजले जाणारे आहे। ज्याच्यामध्ये बेसिक फाउंडेशनचा कोर्स करणारे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी प्लस स्टेट बोर्डचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा येणाऱ्या तुमच्या JEE असेल, CET असेल किंवा नीटच्या परीक्षेसाठी असेल तर ते अत्यंत महत्त्वाचे असणारे कन्सेप्ट्स आहेत। तर आपल्याला या व्हिडिओमध्ये एलिमेंट्स अँड देअर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स बघायचे आहेत। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना एवढं माहित असतंय की सर आपल्याला एलिमेंट्स म्हटल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलं दोज सबस्टन्सेस दे आर फाउंड इन देअर द नेचर अँड दे आर द ऑल आयटम्स कंटेनिंग सिमिलर। त्याचे सगळ्याच प्रकारचे आयटम्स हे सिमिलर असतील त्याला आपण एलिमेंट्स म्हणतो। सपोज आय विल गिव्ह हिअर द वन एक्झाम्पल ऑन बोर्ड। एक एलिमेंट आहे ज्याचं नाव आहे सोडियम, ज्याला आपण सिंबॉलिकली रिप्रेझेंट करतो Na। मग सोडियम म्हटल्यानंतर त्याचा ॲटॉमिक नंबर 11 अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो त्याला रिप्रेझेंट करावा लागतो। ढोबळ मानाने जर त्याच्या मेन कक्षा जर म्हटलं आपण मेन शेल जर म्हटलं जे इयत्ता 7वीला आहे, 8वीला आहे, 9वीला आहे आणि 12वी पर्यंत आहे, त्याच्या मेन शेल म्हटलं की K, L, M and N। तर K ऑर्बिट्स मध्ये हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर ऑक्युपाइंग? 2 इलेक्ट्रॉन्स आर ऑक्युपाइंग इन K शेल, 8 इलेक्ट्रॉन्स आर ऑक्युपाइंग इन L शेल, M 18 and last one is there the 32 that is known as the N। मग ह्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपल्या साध्या पद्धतीने in first orbit 2 electrons, in second orbit 8 electrons and in the last orbit 1 electrons। मग या लास्टच्या ऑर्बिट्सच्या इलेक्ट्रॉन्स वरूनच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 3-4 गोष्टी शिकता येतात आणि ते खूप महत्त्वाचं आहे। एक तर आपल्याला व्हॅलेन्सी शिकता येईल, एक तर आपल्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शिकता येईल, एक तर तो एलिमेंट्स कोणत्या ग्रुपमध्ये आहे किंवा कोणत्या पिरियड्समध्ये आहे हे आयडेंटिफाय होतो आणि अशा पद्धतीने त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपल्याला खूप कमी वेळेमध्ये करता येतो। आता जसं की सांगितलं की फर्स्ट ऑर्बिटमध्ये सर कंबाइनिंग कॅपॅसिटी किती येते इलेक्ट्रॉनची? ओन्ली 2। सेकंड ऑर्बिट्स म्हणजे L आहे, थर्ड ऑर्बिट्स म्हणजे M आहे। आता यालाच आपण जर सबशेलमध्ये जर कन्वर्ट केलं, आता ही K कक्षा झाली, ही L कक्षा झाली आणि ही M कक्षा। नाउ वी हॅव टू कन्वर्ट इनटू देअर द सबशेल फॉर्म। आता सबशेल्स म्हटल्यानंतर ह्याला आपल्याला दुसऱ्या रूपामध्ये कसं लिहायचं? 1s2, 2s2, 2p6 and 3s1 अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स हे सबशेल प्रमाणे करायचं। ह्याला म्हणायचं सब शेल आणि ह्याला म्हणायचं शेल। या मेन शेल आहेत आणि या आहेत सब शेल। मग त्याला म्हणतो आपण S, P, D आणि F। मग याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स सर ऑक्युपाय होत असतील तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय होतात 2, 6, 10, 14 अशा पद्धतीने त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाइंग करण्याची कॅपॅसिटी असते। मग विद्यार्थी मित्रांनो या लास्टच्या ऑर्बिट्स वरून इथली एक लास्ट ऑर्बिट त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात आणि इथली एक लास्ट ऑर्बिट आहे त्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात। आता ह्याच्यावरून आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल्स जेव्हा तुम्ही पाहता तर मॉडर्न पिरियडिक टेबल्समध्ये तुम्हाला 3 ते 4 गोष्टी शिकायला मिळतील। एक तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पण तुम्हाला माहित होईल। नंबर 2 ॲटॉमिक नंबर, नंबर 3 ॲटॉमिक मास नंबर, नंबर 4 दे आर द पोझिशन्स अँड नंबर 5th वन दिस एलिमेंट्स वॉज इन्व्हेंटेड बाय विच सायंटिस्ट और इन विच इयर। तो कोणत्या वर्षी तो एलिमेंट्स फाउंड झाला, मग तो मेटल आहे की नॉन मेटल्स आहे अशी भरपूर काही माहिती विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामधून मिळते। तर पहा आता याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे सर तो कोणत्या ग्रुपमध्ये असेल, कोणत्या पिरियडमध्ये असेल आणि त्याची व्हॅलेन्सी किती असेल। मग आपल्याला इथे ही झाली त्याची व्हॅलेन्सी 1। व्हॅलेन्सी म्हणजे काय? यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन देअर द आउटरमोस्ट ऑर्बिट टू कंप्लीट इट्स ऑक्टेट और डुप्लेट्स, टू गेनिंग और टू लुझिंग्स। मग त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एक तर इलेक्ट्रॉन्स घ्यावे लागतील, एक तर इलेक्ट्रॉन्स द्यावे लागतील। म्हणून त्याची व्हॅलेन्सी किती झाली सर आता? इथे 1 आणि व्हॅलेन्सी इज ऑलवेज
not more than 4, less than 4, 4, 3, 2, 1 and last one is there the 0. मग विद्यार्थी मित्रांनो पहा इथं व्हॅलेन्सी किती झाली 1. मग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती झाले सर त्याच्यामध्ये सेम हे झाले त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकूण 1 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याची व्हॅलेन्सी पण 1 आहे. तर हे बऱ्याच वेळेला जेव्हा मी शिकवणुकीच्या माध्यमातून बघितलं तर विद्यार्थ्यांना याच पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स मेन्शन्स केलं जातं. बट दिस टाइप ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स इज ऑल्सो यूजफुल इन देअर द 11th स्टँडर्ड इन द प्रिन्सिपल ऑफ Aufbau प्रिन्सिपल्स. नाउ सेकंड वन इज देअर. आता सेम याच पद्धतीने आपल्याला अजून एक एलिमेंट बघायचा. सपोज तो असेल कॉपर किंवा त्या एलिमेंटचं नाव सांगितलं आपण पोटॅशियम. आता पोटॅशियम्स म्हटल्यानंतर त्याचा ॲटॉमिक नंबर झाला आपल्याकडे 19. मग 19 म्हटल्यानंतर सर तो ॲटॉमिक नंबर झाला अँड दे आर सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन दॅट इज के. नेक्स्ट आता याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपल्या शेलनुसार फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड ऑर्बिट्समध्ये 8 इलेक्ट्रॉन, थर्ड ऑर्बिटमध्ये परत 8 इलेक्ट्रॉन्स अँड लास्ट वन ऑर्बिटमध्ये परत 1 इलेक्ट्रॉन्स. अशा पद्धतीने त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपल्याला शेलनुसार करता येतो. मग पहा ना विद्यार्थी मित्रांनो असंच मोजायचं आपल्याला. जसं की आपण 8 + 2 10, 10 + 1 11 हे ॲटॉमिक नंबर 11. सेम त्याच पद्धतीने 2 + 8 10, 10 + 8 18, 18 + 1 19 अशा पद्धतीने त्याचं सिंपल वेने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करता येतो. आता सर मग त्याला सबशेल्समध्ये कन्वर्ट करता येईल का? व्हाय नॉट. सगळ्यात अगोदर सरांनी अगोदरच सांगितलं होतं की SPDF या शेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे. आणि जे विद्यार्थी पुढच्या भविष्याची तयारी करत असतील तर त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ पाहावा आणि शेअर करावा. चला तर पाहूया. सरांनी सांगितल्याप्रमाणे 1s2 फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. सेकंड 2s2 2p6 झालेत. परत सर हे 2 इलेक्ट्रॉन्स इथे कॅन्सल झालेत. परत हे 8 इलेक्ट्रॉन्स इथे कॅन्सल झालेत. मग अजून 8 इलेक्ट्रॉन्स राहिलेत दॅट इज नोन ॲज 3s2 3p6. वन्स अगेन द नेक्स्ट वन 8 इलेक्ट्रॉन्स नाउ कॅन्सल. द लास्ट वन 1 इलेक्ट्रॉन्स नाउ रिमेनिंग. देअरफॉर 4s1 लाईक दॅट. मग अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पाहिलं आपल्याला की त्याची व्हॅलेन्सी किती आहे 1. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत तर 1च. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स हे 4 पेक्षा जास्त असू शकतात but valency always be 4 or less than 4, 4 3 2 1 0 or 1 2 3 4 like that. Now similarly we will explain here the third one examples. आता एक एक्झाम्पल सांगितलं मी. सपोज नायट्रोजन म्हटल्यानंतर देअर ॲटॉमिक नंबर 7. देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सिंपल वे 2,5. 2,5. How many valence electrons are there? Their valence electrons 7. Their valence electrons no, their valence electron should be 5. Number of electrons present in there the outermost 5, but these 5 electrons not satisfies their the valency. मग ते एलिमेंटची व्हॅलेन्सी नाही इंडिकेट करत. मग तुम्हाला सबशेल प्रमाणे असं लिहायचं आणि आलेलं उत्तर मला कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचं. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आणि सबशेल्स प्रमाणे असलेले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स तुम्हाला निश्चित उपयोगी पडतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित एक स्क्रीनशॉट काढा आणि याचा अभ्यास दररोज तुम्ही NCERTच्या बुक्सच्या माध्यमातून करत जावे. थँक्यू.